नमस्कार. जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मृणाल जाधव हिने जी प्रभू रामचंद्रांबद्दल जे वक्तव्य केलं ते अतिशय घृणास्पद आहे आणि ते वक्तव्य अतिशय घाणेरडे आहे. त्या मुलीला कोर्टाने जामीन नाकारला याबद्दल कोर्टाचे अत्यंत आभारी आहोत. ती मुलगी ज्या देशामध्ये शिकते त्या देशामध्ये तिला परत पळून जाण्यासाठी मार्ग मोकळा झाला असता जर जामीन मिळाला असता तर, परंतु कोर्टाने जामीन नाकारला व कोर्टाने तिला अटकेतच ठेवली. तिचा विजा आणि पासपोर्ट पण जप्त करा आणि पासपोर्टवर तिला आता कुठेही फिरून देऊ नका, हीच तिला शिक्षा होईल. आणि असलं वक्तव्य करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला, मग कुठल्याही जाती धर्माबद्दल कोणत्याही व्यक्तीने असं वक्तव्य करू नये. जेव्हा लहान मुलं एखादं वक्तव्य करतात तेव्हा त्यांचे पालकही त्याला जबाबदारच असतात. वयवर्ष 19 म्हणजे तसं म्हटलं समाजाच्या दृष्टिकोनाने म्हटलं तर ती संज्ञा नाही, पण घरातल्या दृष्टिकोनातनं ती लहान मुलगी आहे. आईवडिलांनी योग्य ते संस्कार केले असते तर आज त्या मुलीची असे बोलण्यासाठी जीभ धजावली नसती. त्या मुलीला ताबडतोब तिचा पासपोर्ट आणि विजा रद्द करून तिला अजून एक शिक्षा द्या. पोलंडला जाऊन शिकायची काही गरज नाही आहे. त्यामुळं कोर्टाचा आम्ही अत्यंत अभिमान आहे आम्हाला की कोर्टाने योग्य तो निर्णय दिला. आणि कोणत्याही समाजाने कोणत्याही समाजाबद्दल असं वक्तव्य, कोणत्याही देवाबद्दल, कोणत्याही जातीबद्दल, धर्माबद्दल असं वक्तव्य करणं हे गैरच आहे. आणि असं कोणी करू नये की जेणेकरून समाजामध्ये द्वेष निर्माण होईल. असं करणाऱ्याला कठोरातले कठोर शासन देण्यात यावे. आणि 19 वर्षापर्यंत 20 वर्षापर्यंत जी मुलं असतात त्यांच्या आईवडिलांना पण शासन देण्यात यावे, म्हणजे सर्वांचे डोळे उघडतील ही नम्र विनंती. जय हिंदू राष्ट्र. जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय.